नमस्कार मंडळी, कसे आहात? छान मस्त टकाटक. मी पण एकदम छान मस्त टकाटक. मी ज्योत्स्ना आपला मूड फ्रेश करायला आणि आपल्याशी गप्पा मारायला विविध विषयांवर ब्लॉग घेऊन येत असते. आणि म्हणूनच व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी झिरो मनी म्हणजे फुकट आहे. तर वळूया आजच्या विषयाकडे. नवरात्र संपली की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची ओढ लागते. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील एक महत्त्वाचा असा दिवस मानला जातो. या पौर्णिमेला माणिकेठारी असेही संबोधले जाते. त्याचप्रमाणे नवरात्र पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमादी पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत. या दिवशी दूध आटवून त्यात पिस्ते, बादाम, केशर, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर इत्यादी गोष्टी ॲड केल्या जातात. आणि असं म्हणतात की उत्तरात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते. म्हणून आपण ह्या दिवशी उशिरापर्यंत जागरण करत असतो आणि ह्या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. ह्या दिवशी महालक्ष्मीची तर पूजा केलीच जाते. सोबतच भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने आयुष्यातील दलिंद्री दूर होते. म्हणजेच मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी लाभते. आपण जे दूध आटवतो ते आकाशाखाली ठेवले जाते आणि असं म्हणतात ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षा पडत असते. म्हणून आपण ठेवलेलं दूध हे सुद्धा अमृत समान होते. ह्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि ह्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. त्यामुळे तो मोठा दिसतो आणि म्हणूनच नक्षत्राणां महं शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्री भगवद्गीतेत सांगितलेले आहे. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला कोणतं ना कोणतं शास्त्रीय कारण हे असतंच. त्याचप्रमाणे दूध पिण्यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे शरद ऋतूमध्ये मसाला दूध आरोग्यासाठी बरेच फायदेमंद आहे, चांगले आहे. म्हणून ह्या दिवशी मसाला दूध पितात. ही एक प्रथा निर्माण झाली आहे असे आयुर्वेदात देखील सांगितलेले आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घरात जे काही नवीन धान्य आलेले असते, भात म्हणा, नाचणी म्हणा, अशा प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. अशी ही छान सुंदर कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना सुख समृद्धी देऊन जाऊ, आनंद देऊन जाऊ, निरोगी आयुष्य देऊन जाऊ हीच माझी परमेश्वराकडे, महालक्ष्मी देवीकडे आणि साक्षात भगवान श्री विष्णूकडे प्रार्थना.
मी दूध आटवण्याची तयारी करणार आहे आणि बाहेर चुलीवर करणार आहे. तर मी आता आधी चूल पेटवणार आहे. त्याच्यासाठी मी काही प्लास्टिक आहे ते घेते सोबत आणि आधी मी चूल पेटवते. त्यानंतर मग मी दूध ठेवणार आहे. आता बघू किती वेळ लागते चूल पेटायला. काडीपेटी काडीपेटी बाहेर आहे का? चूल पेटवते आधी. बाहेर थोडासा अंधार आहे. प्लास्टिक आणलंय मी. इथे इथे हां इथे चूल केलेली आहे. कुठे गेली? व्हिडिओमध्ये दिसते का चूल? हां इथे इथे चूल केलेली आहे आणि आता मी ती पेटवणार आहे. दूध गरम करण्यासाठी मी हे पातेलं वापरणार आहे आणि हे पातेलं जर मी चुलीवर ठेवलं तर ते पूर्णपणे काळं होऊन जाईल. त्याच्यामुळे मी आता त्याला बूड लावून घेणार आहे, म्हणजे याला बाहेरून माती लावून घेणार आहे, जेणेकरून पातेलं माझं काळं होणार नाही. त्यानंतर म्हणजे घसायला पण सोपं जातं इझिली. जो काही काळापणा आहे तो निघून जातो. असं कधीतरी करायला छान वाटतं, पण रोज रोज जर म्हटलं ना तर मग खूप कंटाळा येईल. आता मी याला पूर्णपणे माती लावलेली आहे. याला बूड लावणं म्हणतात. हँड वॉश करावी लागते. आता मी मस्तपैकी दूध गाळून घेणार आहे. चाळण कुठे गेली माझी?
या चाळणीने मी दूध नेहमी गाळून घेत असते, कारण की दूध हे घरचं असतं आणि दूध काढत असताना छोट्या मोठ्या माशा वगैरे पडत असतात आणि गाईचे केस पण पडत असतात, त्याच्यामुळे मी नेहमी दूध गाळून घेते. सकाळचं पण दूध आहे माझ्याकडे, ते पण मी टाकणार आहे. जास्त नाही आहे, थोडंसंच आहे, ते पण मी याच्यात टाकून देणार आहे. आता मी हे दूध चुलीवर जाऊन ठेवून देणार आहे. बाहेर चुलीवर मी दूध ठेवलेलं आहे आणि माझे मिस्टर आहेत तिथे दूध बघायला. सो मी आता मध्ये आलेली आहे आणि मी आता त्याच्यामध्ये टाकायला मसाला तयार करणार आहे. माझ्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे त्याचाच मी मसाला तयार करणार आहे. आता बघू आपण माझ्याकडे कोणकोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे. पिस्ता घेणार आहे मी, त्यानंतर काजू, ठीक आहे, बदाम, त्यानंतर आहे अक्रोड. हे अक्रोड मला फोडावं लागेल, त्याच्यासाठी मला सांडशी घ्यावी लागेल, पण सांडशी बाहेर आहे. सो माझ्याकडे मुसळी आहे, वरवंटा, त्याच्याने मी फोडून घेते. मस्त निघालं. एवढे ड्रायफ्रूट सफिशियंट आहे असं मला वाटतं. वेलची पण होती माझ्याकडे, एकदा बघते मी आहे की नाही. वेलची पण सापडलेली आहे, सो मी 2 वेलच्या घेते इथे. सो आता मी या ड्रायफ्रूट्सचा मसाला बनवते. इंजू, काय करते इंजू राणी? काय चालू आहे माझ्या पायांमध्ये? काय चालू आहे?
सो माझा मसाला रेडी झाला आहे. पूर्णपणे पेस्ट झाली पाहिजे असं काही नाही, थोडी थोडी ड्रायफ्रूट्स लागले पण पाहिजे दूध पिताना. सो वेलची नाही झाली बारीक, एक झाली एक नाही झाली. वेलची नाही, सॉरी, पिस्ता पिस्ता पास्ता आवडतो ना म्हणून पास्ता पिस्ता पिस्ता. ठीक आहे, याला मी का वाटीत काढून घेते. इंजूचं काय चालू आहे? इंजूचं काय चालू आहे? काय झालं एंजूला? वास खूप छान येतोय. पेस्ट केली ना मी, खूप छान वास येतोय. तर हे जेव्हा पूर्ण दूध माझं घट्ट होईल ना, तेव्हा मी टाकेल मस्तपैकी टेस्ट येईल. आता याच्यावरून मी केशर पण टाकणार आहे. केशर ते मी याच्यावरच टाकून घेते. बाकीचे सामान ठेवून देते म्हणजे पसारा कमी होईल. हे बघा, अशा पद्धतीने मी मसाला तयार केलेला आहे. जास्त काहीच नाही, मी फक्त 3 पिस्ता, 3 बदाम, 3 काजू, 1 अक्रोड, त्याच्यानंतर 2 वेलची टाकलेला आहे आणि वरतून मी केशर टाकलेलं आहे आणि हे मी दुधामध्ये टाकणार आहे. सो आता मी बाहेर हा साखरेचा डब्बा आणि ही वाटी घेऊन जाणार आहे. बघा कसं मस्तपैकी चुलीवर दूध तापतंय, वाफा वगैरे, आणि इतकी थंडी ना बाहेर, तर खूप छान वाटतंय गरम गरम शेकोटीसारखं. पण थंडी खूपच आहे आज. आज नाही चेहरा बीज नाही करी. दूध उकळणं चालू आहे आणि थंडी खूप असते प्रचंड. तरी मी हे पिंक जॅकेट घातलेलं आहे, पण तरीही खूप खूप थंडी आहे. आणि सकाळी तर खूप छान वातावरण होतं, पूर्ण धुकं धुकं होतं. जम्मू काश्मीर सारखं वातावरण इथं झालेलं होतं, काहीच दिसत नव्हतं. असं वाटत होतं ढग डायरेक्ट पृथ्वीवर उतरलेले आहे असं वाटत होतं. आणि आता तो खूप थंडी वाजते. दूध छान प्रकारे तापलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी आम्ही साखर टाकलेली आहे, जेणेकरून त्याला अजून घट्टपणा येईल. ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल ना थोड्या वेळाने. आम्ही दोघंच आहोत आणि दोघंच कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करतोय.
इथे जनार्दन भाऊ आहे, त्यांची बायको गावाला गेलेली आहे. आम्ही त्यांना बोलवलं होतं, पण दिवसभर ते खूप दमलेले असतात ना, मग ते लवकर झोपून गेले. मग आता आम्ही दोघंच आहे आणि आता आम्ही दोघंच ते दूध आटवतो आहे. आणि अजून एक मेंबर आहे, पण ते इथं पोटामध्ये आहे. ते पुढच्या वर्षी कोजागिरीला बाहेर असेल, धिंगाणा घालत असणार. म्हणजे माझ्या पोटातल्या बाळाची पहिली कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि असंही म्हणजे मम्मीकडे असताना आम्ही गॅसवर वगैरे दूध वगैरे आटवायचो. मग मस्तपैकी गॅलरीत दूध ठेवायचो, चंद्राला दाखवायचो, थोडा वेळ ठेवायचो बाहेर गॅलरीत आणि मग ते दूध प्यायचो. आणि यावेळेस म्हणजे मी फर्स्ट टाईम असं बाहेर चुलीवर असं मस्त की सेलिब्रेट करणं चालू आहे आणि छान वाटतंय. थंडी खूप वाजते. तुम्ही पण सगळे कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करत असाल. काही काही ठिकाणी तर मस्तपैकी दंगा चालू असेल, गरबा डान्स वगैरे खूप काही काही चालू असेल. इथे आजूबाजूला शांतता आहे, पण चालू आहे इथे सेलिब्रेट करणं. थोडासा इकडे बल्ब असल्यामुळे, पाठीमागे बल्ब असल्यामुळे इकडे थोडासा अंधार येतो, हरकत नाही. दूध आटलं की आम्ही ते आता चंद्रापुढे ठेवणार आहे आणि मग पूजून वगैरे झालं की मग आम्ही पिवते दूध. थंडी खूपच प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्या पिंक जॅकेटने मला थंडी सहन होत नव्हती, तरी बी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे मी यांचं हे जर्किंग घातलेलं आहे आणि त्यांनी बी कान पॅक केलेले आहे. इतकी थंडी वाजलेली आहे. चूल चालू आहे, दूध आटू राहिलं तरीसुद्धा आम्हाला खूप थंडी वाजते. तरीसुद्धा आम्ही बसलेलो आहोत इथे दोघं जण. बघू शकता थंडी वाजते. दूध आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि एकदम छान वाटतंय, मस्त एक असं घट्ट घट्ट. अजून आम्ही फक्त त्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकणार आहे. ड्राय फ्रूटचा मसाला सगळा टाकून दिला आता, कारण की आता दूध तयार झालेलं आहे मस्तपैकी. त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि दूध खूप खूप वरपर्यंत होतं आणि आता दूध एकदम खाली गेलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे घट्टपणा आलेला आहे त्याच्यामध्ये. ते चेस्ट जवळ आणि हाताचं रिफ्लेक्ट होतं याच्यामध्ये, एकदम असा प्रकाश. झाला ना घट्ट. द्या बरं, निवड ठेवून द्या आणि दे बरं पटकन. या वाटीत तू घरात जेवल्यावर हे निवदाला तिथं ठेव, पाया पण, आणि आपल्याला 2 वाटे घेऊन दे. काचेच्या काही पण आता धर ना पॅक, अशी नाही गरम जा. आता हे दूध मी देवाऱ्यात ठेवणार आहे. बघू शकता गरम गरम, वाव मस्त, एक नंबर एक नंबर. आता मी घरात चालली आहे चमचे पण आण ना आपल्याला, देवापुढे ठेवायला. चमचे पण आणले.
ते जागा कमी असल्यामुळे मला असं वाटतंय का दिवा इथे असा ठेवावा आणि असं ठेवावा. आता मी वाटी घ्यायला चालली आहे. या वाट्या घेतल्या मी दूध पिण्यासाठी आणि सोबत 2 स्पून. खूप खतरनाक थंडी आहे. तळच उघडं पडले डायरेक्ट. असं असं जवळ बघू. झालं. आता आम्ही हे खाणार आहे आणि याचा लुक एकदम मावा कुल्फीसारखा दिसतोय. एवढंच का ती थंड असते आणि हे एकदम हॉट हॉट आहे. आता टेस्ट बघूया कशी लागणार आहे ते. मी हे दूध आत्ता घाललेलं आहे आणि सेम मावा कुल्फी लागते. सेम, काहीच फरक नाही. सेम मावा कुल्फी आणि लागते. फरक पण नाही पडत का हे गरम आहे. एकदम भारी आणि थंड वातावरणामध्ये खायला खूप भारी वाटते. टेस्ट भारी ना. मावा कुल्फीच आहे ना दुसरी. एक नंबर. एकदम भारी, खूप मस्त. तर अशा पद्धतीने आमचं दोघांचं मस्तपैकी छान छान असं कोजागिरी सेलिब्रेशन हे झालं. म्हणजे दूध आटवलेलं आहे. आता मी ते फिनिश करणार आहे. टेस्ट खूप मस्त, खूप मस्त. म्हणजे खरंच काय सांगू, इतकी छान टेस्ट आहे. सो सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा.